नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या प्रकारे वक्फ सुधारणा विधेयकाने देशाच्या राजकारणामध्ये एक प्रकारचं वादळ आणलेलं आहे, ते शेवटी सुप्रीम कोर्टाला जाऊन भिडणार हे उघड होतं. आणि सुप्रीम कोर्टामध्ये अक्षरशः पाऊस पडल्यासारख्या याचिका आल्या आणि मग त्याची सुनावणी हे ते वगैरे वगैरे वगैरे. सुनावणी कधी होईल आता सांगता येत नाही, पण आरंभिक सुनावणी की या सगळ्या याचिका एकत्रित ऐकण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. आणि त्यासाठी ताबडतोबीने जे नेहमीचेच यशस्वी कलावंत म्हणजे कपिल सिब्बल आणि अभिषेक मिनू सिंघवी आणि त्यांच्याबरोबर जी काय 2-3 डझन छोट्या मोठ्या वकिलांची फौज आहे, ते वेगवेगळ्या संस्था व्यक्ती यांच्यातर्फे कोर्टामध्ये येऊन उभे राहिले आणि आपापले आक्षेप वगैरे मांडायला सुरुवात झाली. आणि मग त्याची जी सुनावणी आहे, त्या सुनावणीवरून एकामागून एक बातम्यांचा पाऊस सुरू झालेला आहे. अगदी मुसळधार पाऊस म्हणावा अशा बातम्या या संबंधात येत आहेत. आणि जर तुम्ही बारकाईने बघाल तर ज्याचा ज्या बाजूला कल आहे, म्हणजे उदाहरणार्थ मला, भाऊ तोरसेकरला किंवा माझ्यासारख्या लोकांना वक्फ सुधारणा विधेयक पास झालं पाहिजे, कायदा झाला पाहिजे, अंमलात आलं पाहिजे. आणि वक्फ म्हणून जे काही धर्मदाय संस्था आहेत त्यांना जे मोकाट रान मिळालेलं आहे त्याला लगाम लावला गेला पाहिजे, अशा विचारांचे माझ्यासारखे जे लोक आहेत ते अर्थातच या सुनावणीकडे आपल्या बाजूने काय काय होतंय याच दृष्टीने नजर ठेवत असतात, म्हणजे सिलेक्टिव्ह असतात. आणि आम्हीच सिलेक्टिव्ह असतो असं नाही. ज्यांना हे विधेयक नकोय आणि वक्फ आहे तसाच राहायला पाहिजे असं वाटणारा जो वर्ग आहे, मग तो राजकीय असो किंवा मुस्लिमांमधले धर्मांना नेते असो, मौलाना असो, प्रत्येकाची भूमिका ही ठरलेली आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत कोर्टामधून कुठलाही स्पष्ट निकाल येत नाही तोपर्यंतचे युक्तिवाद होतात आणि त्याची टिपणं आपल्या पद्धतीमध्ये न्यायाधीश काढत असतात. पण त्यामुळे त्याचा निकाल लागतो असं नाही. पण ज्यांना जे ऐकायचं आहे आणि जे काय बोललं गेलंय त्याच्यातून आपापले निष्कर्ष काढायचे आहेत, त्यांना ती मोकळीक असते. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना पक्ष असो, या दोन्ही पक्षामध्ये फाटाफूट झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट असो, निवडणूक आयोग असो किंवा विधानसभा निवडणूक अध्यक्षांसमोर झालेली सुनावणी असो, या प्रत्येक वेळेला जे जे काही युक्तिवाद केले जात होते आणि युक्तिवाद करणाऱ्या वकिलांना जे जे काही प्रश्न विचारले जात होते आणि समोर तपशील किंवा खुलासे येत होते, त्या प्रत्येक वेळेला दोन्ही बाजू आपणच बाजी मारली आहे अशा थाटामध्ये निकाल समोर येईपर्यंत बोलत होते. मला वाटतं त्यावेळेला धनंजय चंद्रचूड हे देशाचे सरन्याधीश होते आणि त्यांच्या समोरच हा सगळा विषय चाललेला होता. आणि ज्यांना जे ऐकायचं होतं ते ऐकत होते, ज्यांना त्यातून जो निष्कर्ष काढायचा होता तो काढला जात होता. आणि मला आठवतं की त्यावेळेला मी निकाल हा शिंदेच्या बाजूने जाईल, निकाल अजितदादांच्या बाजूने जाईल हे सांगत होतो. आणि त्यासाठी अर्थात माझा एक स्वतंत्र युक्तिवाद असायचाच. पण या संदर्भामध्ये ज्या प्रकारे न्यायमूर्तींकडून किंवा न्यायपीठाकडून प्रश्न विचारले जातात, खुलासे विचारले जातात, त्यातूनही अनेक संकेत मिळत असतात की कोर्ट कुठच्या दिशेने विचार करते. त्यामुळे आधीच निष्कर्ष काढला तर तो फसणार नाही, आपण तोंडघशी पडणार नाही, याचाही आमच्यासारख्यांनी, भाष्य करणाऱ्यांनी विचार करणं अगत्याचं असतं. पण तो होतोच असा नाही. कारण आपल्या कल्पना, आपल्या आयडियाने आपला निष्कर्ष आपल्याला इतका आवडलेला असतो की तो चुकेल, तो खोटा पडेल,
तो बिनबुडाचा ठरेल हे आपल्याला ऐकायचं सुद्धा नसतं. त्यामुळे सांगण्याचा विषयच येत नाही. आणि म्हणून प्रत्येक वेळेला मी बरोबर ठरलो असं नाही, तर मी जो निष्कर्ष काढत होतो तो बरोबर ठरला होता. कुठच्या तर्कानुसार न्यायाधीश विचार करतायत आणि त्यामुळे न्यायाधीशांचा कल कुठल्या बाजूला जाऊ शकतो याचे अंदाज बांधता येत असत. आणि म्हणून मला आठवतं की ज्या वेळेला तो शिवसेनेचा विषय कोर्टात चालू होता, अशा वेळेला ती सुनावणी नसताना एका दुसऱ्या विषयामध्ये किंवा दुसऱ्या केसमध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जे समोरच्या केसमधल्या वकिलांना प्रश्न विचारले किंवा खडे बोल ऐकवले, ते जसेच्या तसे हरीश साळवे यांनी शिवसेनेच्या केसमध्ये वापरलेले शब्द होते. आणि म्हणून हरीश साळवे यांचा युक्तिवाद मुख्य न्यायाधीश असलेल्या धनंजय चंद्रचूडांना आवडलेला दिसतोय. आणि त्यामुळे हरीश साळवे यांचा युक्तिवाद जो होता एकनाथ शिंदेच्या बाजूचा, त्या बाजूने सरन्यायाधीश झुकतायत अशा निष्कर्षाप्रत मी आलो होतो. आणि जवळजवळ 8-10 दिवस तरी आधी निकाल काय लागणार हे मी छाती ठोकपणे सांगितलेला एक व्हिडिओ तुम्हाला प्रतिपक्षवर सापडू शकतो. हे कसं काढतात शेवटी न्यायाधीश असो, साक्षीदार असो, पत्रकार असो, विश्लेषक असो किंवा पुढारी असो, ही आपण सगळी माणसं आहोत. या बाजूची असो त्या बाजूची असो, आपण सगळी माणसं आहोत. आणि त्यामुळे आपण कसा विचार करतो त्याच्या आधारावर प्रत्येक व्यक्तीचं एक लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र तयार होत असतं. आणि त्यामुळे अमुक तमुक विषयामध्ये ती व्यक्ती कुठल्या दिशेने झुकू शकते, वळू शकते याचा एक अंदाज करता येत असतो. पण ज्या वेळेला ती व्यक्ती त्याच्या झुकाव कुठल्या बाजूला आहे त्याचे काही संकेत देखील अनवधानाने देऊन टाकते, तेव्हा आपल्याला एका ठाम निष्कर्षाप्रत येता येत असत. शिवसेनेच्या केसमध्ये हरीश साळवे जो युक्तिवाद करतायत तो युक्तिवाद स्पष्ट होता की जे जे युक्तिवाद कोर्टासमोर आलेत ते राजकीय आहेत आणि राजकीय दृष्टीने त्या केसकडे बघता येणार नाही. घटनात्मक आणि कायदेशीर चाकोरीत राहून त्या केसचा विचार करावा लागेल असं जे वक्तव्य धनंजय चंद्रचूड यांनी दुसऱ्या केसमध्ये केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की हरीश साळवे ज्या पद्धतीत विचार करतायत त्याच पद्धतीमध्ये चंद्रचूड सुद्धा विचार करतायत. आणि म्हणूनच आपोआप चंद्रचूड यांचा कल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जातोय या निष्कर्षाप्रत मी आलो होतो आणि मी ते सांगून टाकलो होतो. पण या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड असोत किंवा आणखीन काही नेते असोत, आपलं आणखीन उरलेले 5 न्यायाधीशांचं पीठ होतं. तर 5 न्यायाधीशांच्या पीठावरचे इतरही न्यायमूर्ती ज्या प्रकारचे प्रश्न समोर युक्तिवाद करणाऱ्या वकिलांना विचारत होते त्यातून त्यांचा त्यांचा कल समोर येत होता. पण ह्या सगळ्यातून त्या निकालाकडे किंवा खटल्याकडे बघणारे जे लोक आहेत यांच्या मनात गोंधळ उडत राहील आणि आपला कल कुठे आहे त्याचा थांग पत्ता कोणाला लागू नये याची काळजी न्यायमूर्ती सुद्धा घेत होते. आणि त्याला मी खेळवणं म्हणतो. असं म्हणतात ना की उंदीर मांजराचा खेळ म्हणजे काय असतो, तो उंदराला पकडल्यानंतर सुद्धा मांजर त्याला तात्काळ मारून टाकत नाही, त्याला पळू देते, परत पकडते, परत पंजा मारते, परत आणते, अर्धमेला करते, परत त्याला थोडं काय म्हणतात ते शुद्ध येऊ देते, परत त्याला पळायचा चान्स देते. या प्रकारे मांजर त्या उंदराला खेळवत राहते. मला असं वाटतं की कोर्टामध्ये अनेकदा अशा मोठ्या घटनात्मक आणि जिथे अशा महत्वाच्या विषयावर खटले होतात, सुनावण्या होतात, याचिका येतात, तेव्हा न्यायमूर्ती सुद्धा समोरचे वकील आणि असील
या दोघांनाही खेळवण्याचाही उद्योग करतात. आणि तीच गोष्ट बघितलेली असल्यामुळे मी सुरुवातीपासून मला खात्री होती की जरी विरोधी युक्तिवाद करणारे म्हणजे शिवसेना वगैरे खटल्यामध्ये विरोधी युक्तिवाद करणाऱ्यांना अधिकाधिक मोकळीक जरी न्यायपीठ देत असलं तरी प्रत्यक्षात न्यायाधीशांचा कल शिंदेच्या बाजूने किंवा अजितदादांच्या बाजूने झुकतोय हे लपून राहत नव्हतं. आणि म्हणून मी तो व्हिडिओ केला होता. आता सुद्धा वक्तच्या निमित्ताने जर प्रचंड मोठा राजकीय गदारोळ उठलेला आहे तर अशा वेळेला न्याय व्यवस्थेला सुद्धा अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत असते की आपल्याकडे मीडियामधून जो हलकल्लोळ माजवला जातोय या खटल्याविषयी त्याविषयी एक जनमानस तयार होतोय आणि त्या जनमानसाला समाधानकारक ठरेल असा न्याय निवाडा आपल्याकडून झाला पाहिजे याचीही काळजी न्यायाधीश घेत असतात. कारण साधं सरळ आहे. शेवटी कायद्याचं राज्य म्हणजे काय असतं? जोपर्यंत त्या त्या देशातले त्या समाजातले करोडो लाखो लोक त्या कायद्याला त्या संविधानाला मान देतात आणि त्याचा अधिकार स्वीकारतात तोपर्यंतच त्या कायद्याची महत्ता असते. नियम पाळतो तोपर्यंत. नसेल तेव्हा मग अराजक सुरू होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या आत्ताच्या देखील वक्फ विषयक जी सुनावणी चालू आहे त्यामध्ये तुमचे कोण आपले सरन्यायाधीश खन्ना यांनी एक फार सुंदर मुद्दा समोर आणला. ते म्हणाले जर याच्यावर कुठलाही न्याय निवाडा झालेला नाही आणि सुप्रीम कोर्ट जर सुनावणी करते तर मग वक्फ विधेयक मागे घेतलं पाहिजे. याच्यासाठी आंदोलनाची गरज काय? अजून कुठलंही काहीही फायनल झालेलं नाही आणि स्वतः सरकारने सुद्धा या विधेयकातल्या तरतुदींचा कायदा म्हणून अंमल सुरू होत नाही अशी ग्वाही दिलेली आहे. तर आंदोलनाची गरज काय? हा जो मुद्दा समोरच्या वकिलांना विचारला गेला त्यातून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की कोर्ट वक्फ कायद्याच्या सुधारणा विधेयकाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट होतं. आणखीन एक बाजू लक्षात घेतली पाहिजे की घटनेतल्या विविध कलमांचा उल्लेख करून कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनु सिंघवी यासारख्या वकिलांनी हा कायदा किंवा हे विधेयकच मुळात घटना विरोधी आहे आणि घटनेतून धर्म स्वातंत्र्य वगैरे दिलेलं आहे, त्या धर्म स्वातंत्र्याला हे विधेयक बाधा आणतं असाही पवित्रा घेतला. आणि त्याला उत्तर देताना खुद्द न्यायाधीशांनीच, सरकारी वकिलाने नाही, न्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांना स्पष्ट केलं की तुम्ही याच्यात धर्म आणताय, याच्यात धर्माचा विषय नाहीये. कुठला धर्म पालन करावं किंवा कुठला धर्म पालन करू नये किंवा धार्मिक असावं की नास्तिक असावं हा विषय कोर्टासमोर नाहीये. तर त्या धर्माचं पालन करणाऱ्यांच्या सार्वजनिक जीवनातील विषयावर हे विधेयक किंवा कायदा आहे. त्यामुळे असा कायदा करण्याचा आणि कुठल्याही धर्माचे असले तरी त्या धर्माच्या लोकांना सार्वजनिक पातळीवर नियंत्रित करण्याचा अधिकार सरकारला संविधानानेच दिलेला आहे. आणि म्हणून यामुळे कुठेही घटनाबाह्य विधेयक म्हणता येणार नाही. कायदा करणं हा विधायिकेचा म्हणजेच कायदे मंडळाचा अधिकार आहे आणि त्या कायद्याचा अर्थ आणि अंमल याच्यामध्ये कुठे घटनाबाह्य कृती होते का याच्यावर देखरेख ठेवणं आणि वेळीच त्याला रोखणं हे न्यायपालिकेचं काम आहे. तेव्हा ही जबाबदारीची आणि अधिकाराची विभागणी आहे. त्या विभागणीमध्ये सरकारला कुठल्याही धर्माचा नागरिक असो त्याच्या सार्वजनिक आणि धार्मिक जीवनाला नियंत्रित करणं समाज हितासाठी, लोकहितासाठी ही जबाबदारी कायदे मंडळाची आहे
आणि कायदे मंडळाने केलेला कायदा अंमलात आणणं ही जबाबदारी प्रशासनाची आहे. आणि म्हणूनच विधेयक आणलं आणि संमत केलं असेल दोनही सभागृहामध्ये संविधानाच्या इच्छेनुसार पूर्ण बहुमताने जर विधेयक संमत झालेलं असेल तर त्याला घटनाबाह्य म्हणता येणार नाही असं अगदी न्यायमूर्तींनी ठणकावून सांगितले. आणि तिथे मला शिंदे अजितदादांचा सुप्रीम कोर्टातला खटला आणि आता वक्फ विषयावरचा सुप्रीम कोर्टातला खटला यातलं साम्य आणि साधर्म्य स्पष्टपणे दिसते, स्पष्टपणे दिसते. आणि म्हणून मी तुम्हाला तो उंदीर मांजराचा खेळ म्हटलं की तुम्हाला पाहिजे ते बोला, बोलण्याची संधी आहे. जितके टोकाचे युक्तिवाद करायचे तितके करा, ती संपूर्ण संधी दिली जाईल. याच प्रकारे शिंदे अजित पवारांच्या पक्षाच्या मान्यतेचा विषय हा सुप्रीम कोर्टात चर्चेला गेला होता. एकनाथ शिंदे यांचं सरकार बरखास्त करणं किंवा उद्धव ठाकरे यांचं सरकार परत आणणं किंवा निवडणूक आयोगाने अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांना ओरिजिनल पक्ष ठरवण्याचा जो निवाडा दिलेला होता त्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने नाकारला नाही. अजूनही त्याविषयी निर्णय यायचा आहे. तेव्हा मुद्दा असा आहे मित्रांनो की बोलण्याची, युक्तिवाद करण्याची पूर्ण संधी सुप्रीम कोर्टाकडून प्रत्येकाला दिली जाते. पण ज्या प्रकारे त्यांना मध्ये मध्ये न्यायाधीश टोकतात त्यावरून आपल्याला काही गोष्टी हळूहळू लक्षात येत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की नेमकं समान सुनावणी दोन्ही बाजूला होताना मला दिसली. सरन्यायाधीश जसे त्यावेळचे सरन्यायाधीश हे खेळवत होते शिंदेच्या वकिलांना आणि काय त्या उद्धव ठाकरेंच्या वकिलांना न्यायाधीश एक प्रकारे खेळवत होतं खंडपीठ. आजही नेमकी काहीशी तशीच परिस्थिती चाललेली दिसते. आणि म्हणून मला असं वाटतं की निकाल हा वक्फच्या बाजूने जाणार, म्हणजेच वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने सरकारला हवा तसा लागणार याविषयी मी आजच निश्चिंत आहे. अजून सगळीच्या सगळी मूलभूत सुनावणी सुरू झालेली नाही. आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही बाजूचे वकील ज्या ज्या भूमिका मांडतायत या एक प्रकारे प्रारंभिक भूमिका आहेत. अजून त्यातले बारीक सारीक तपशील यायचे, कारण मध्ये मध्ये जे काय टोकलं न्यायमूर्तींनी तेव्हाही त्यांनी सांगितलं सगळेच्या सगळे पॉइंट आत्ता मांडण्याची गरज नाहीये. आपण सगळे याचिका एकत्र करून त्याची गोळाबेरीज करून जर ही सुनावणी चालवणार असू तर त्यामध्ये सगळेच्या सगळे युक्तिवाद आणि सगळेच्या सगळे आक्षेप आणि पॉइंट्स प्रारंभिक सुनावणीमध्ये किंवा युक्तिवादामध्ये आणायची गरज नाही असंही न्यायमूर्तींनी सांगितले. आता याचा एकत्रित अर्थ लक्षात घेतला तर असा होतो की ही सगळी सुनावणी करून या सगळ्या याचिकांची गोळाबेरीज म्हणून ही सुनावणी होईल, सगळ्या याचिका एकत्र. आणि त्यामुळे समजा काय 70-80 किती याचिका असतील त्या याचिका करणारा वकील प्रत्येकाचा वेगळा असला तर सुप्रीम कोर्टाला यावर सुनावणी घेताना जवळजवळ 50-100 वकिलांचे युक्तिवाद ऐकावे लागतील. आणि त्याला किती वेळ लागतील याची कल्पना करा. आणि मग प्रश्न असा येतो की ज्या खंडपीठासमोर आत्ता या याचिका दाखल करून घेण्याविषयी सुनावणी चालू आहे त्याच खंडपीठासमोर याची सुनावणी होईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याचं कारण असं, याच खंडपीठावर विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना बसलेले आणि ते आणखीन महिन्याभरात निवृत्त होणार आहे. त्यांच्या जागी गवई हे नवे सरन्यायाधीश येणार आहेत. त्यांचं नाव आत्ताच सरकारला सुचवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे विषय दाखल करून घेतला जाईल
पण त्याची सुनावणी होईपर्यंत न्यायाधीश बदलत असल्यामुळे सुनावणी ही वेगळ्या कुठल्या तरी खंडपीठासमोर होईल, कदाचित घटनापीठासमोर होईल. आणि ते घटनापीठ आज ही सुनावणी घेत नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की एक प्रकारे आजचे न्यायाधीश किंवा आजचं खंडपीठ न्यायपीठ हे वक्फ विरोधकांच्या या सगळ्या वकिलांना किंवा युक्तिवादाला उंदीर मांजरासारखं खेळवतंय. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.